क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। इंधन बचतीचे धडे जनतेला, पण महिला हक्क समितीचा दिंडोरी दौरा मात्र ताफ्याने गाजला। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधेपणाचा संदेश देत मर्यादित वाहन ताफ्यासह दौरे करत आहेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बुलेटवर आगमन करत इंधन बचतीचा आदर्श घालून दिला। मात्र त्याच सरकारमधील महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीच्या दिंडोरी दौऱ्यात वाहनांचा मोठा ताफा आणि लवाजमा पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे। महिला हक्क व कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली समितीने दिंडोरी पंचायत समिती तसेच दिंडोरी पोलीस ठाण्यास भेट देत महिला सुरक्षा, बालकल्याण योजना, अंगणवाडी सेवा आणि महिला अत्याचारासंदर्भातील विषयाचा आढावा घेतला। या दौऱ्यात आमदार मनीषा कायंदे, आमदार सीमा हिरे, आमदार मंजुळा गावित, आमदार महेश सावंत यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। समितीचा उद्देश महिला व बालकल्याण योजनांची प्रत्यक्ष पाहणी हा असला तरी चर्चेचा केंद्रबिंदू मात्र दौऱ्याचा ताफाच ठरला। शासनाकडून एका बाजूला खर्च कपात, इंधन बचत आणि वेळीतीचे आवाहन केले जाते, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष दौऱ्यांमध्ये वाहनांची रेलचेल दिसत असल्याने नियम फक्त सामान्य जनतेसाठीच का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे। विशेष म्हणजे 13 मे रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार मुख्य सचिवांनी विविध विभागांना शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका व माहिती घेण्यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले होते। अनावश्यक दौरे आणि खर्च टाळण्यामागचा उद्देश स्पष्ट असतानाही त्याच सत्ताधारी व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी मात्र या सूचनांकडे फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नसल्याची चर्चा आहे। इंधन बचतीचे संदेश मंचावरून दिले जातात आणि प्रत्यक्षात गाड्यांचे तापे धुरळा उडवत फिरतात, अशी उपरोधिक प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली, तर काहींनी महिला हक्कांच्या पाणीपेक्षा वाहनांच्या संख्येचीच अधिक चर्चा झाली असा टोला लगावला। दरम्यान समितीच्या दौऱ्यात महिला सुरक्षे संदर्भातील प्रश्नांवर चर्चा झाली असली तरी साधेपणा आणि वेळीतेचा संदेश देणाऱ्या सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या दिमाखदार दौऱ्याने प्रशासनातील दुटप्पी भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे। प्रतिनिधी गोरख जाधव, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।